कोकणातील मिरग. कोकणात मिरग म्हटलं की लाल काळ्या रंगाचा भांबुर्डा आपल्याला दिसायला लागतो. हा भांबुर्डा दिसला की गावाकडे म्हणतात आता काही पाऊस लांब नाही. मिरगाच्या दिवसात जमिनीतून बाहेर येणारे हे छोटे किडे पावसाची चाहूल देतात. शेतकरी मिरग पाहून शेतीच्या तयारीला सुरुवात करतात. या काळात शेतीसाठी राखण देण्याची परंपरा कोकणात फार जुनी आहे. राखण म्हणजे शेतीच्या बांधावर नारळ, कोंबडी किंवा पारंपरिक नैवेद्य अर्पण करून चांगल्या शेतीसाठी प्रार्थना करणे होय. गावातील लोक एकत्र येऊन देवाची पूजा करतात आणि शेताचे रक्षण व्हावे यासाठी विनंती करतात. मिरग आला, राखण झाली, आता पावसाळा सुरुवात झाली अशी गावागावात भावना असते. मिरग आणि राखण यामुळे कोकणातील माती, शेती आणि परंपरा एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. कोकणात मिरग म्हणजे फक्त किडा नाही तर पावसाळ्याचा पहिला दूत मानला जातो.